हा तर आपण काल काय बघितलेलं, सीएसएस पर्यंत, सीएसएस टेक्स्ट पर्यंत आलो होतो. आपण आता सीएसएस फॉन्ट्स बघूया. फॉन्ट्स म्हणजे काय की फॉन्ट्स तुम्हाला माहीत असतील की वेबसाईटचे जे फॉन्ट असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्सची स्टाईल असते वेगवेगळे, तर ते फॉन्ट्स असतात. असे खूप फॉन्ट्स आहेत, तर ते फॉन्ट्स आपण यूज करू शकतो. ते कसे यूज करू शकतो ते बघूया. फॉन्ट्समध्ये हे पाच प्रकार आहेत. एवढे पाच प्रकार आहेत. म्हणजे काय की एक सेरिफ, एक सॅन सेरिफ, एक मोनोस्पेस, आणि एक क्युरसिव्ह, आणि एक फॅन्टसी. तर हे 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 फॉन्ट कसे आहेत? हे म्हणजे ॲप हे कॅटेगरी आहेत एक प्रकारे. तर असे खूप फॉन्ट आहेत ते सेरिफ फॉन्ट असतात. खूप फॉन्ट्स आहेत ते सॅन सेरिफ असतात. मग त्याच्यामध्ये ते ओळखायचे ते प्रकार असतात. म्हणजे कसं आहे की इथे लिहिलं आहे की फॉन्ट हॅव अ स्मॉल स्ट्रोक ॲट द एज ऑफ each letter. They create a sense of formality and elegance. तर हे कसं आहे की हे फॉन्ट असतात ना, हे हे स्मॉल असतात, असे छोटे असतात. ते आपण बघूया डिस्टिंग बघा. हे हे बघा, हे असे असतात. सॅन सेरिफ, हे सेरिफ म्हणजे याला जे असे एज असतात ते सेरिफ असतात. आणि हे प्लेन असतात एकदम असे, त्याला सॅन सेरिफ बोलतात. ठीक आहे. आता सेरिफ मध्ये काय येतात? टाइम्स न्यू रोमन, जॉर्जिया, हे सर्व येतात. आता सॅन सेरिफ मध्ये येतात एरियल, वर्दाना, हेल्वेटिका, हे सर्व. आणि मोनोस्पेस मध्ये हे फॉन्ट येतात. हे असे फॉन्ट असतात. ठीक आहे. आणि फॅन्सी फॅन्सी फॉन्ट मध्ये हे येतात, हे थोडेसे फॅन्टसी आणि सगळे थोडस हँड रायटिंग असतात ना, तसे फॉन्ट असतात ते. तर हे फॉन्ट्स असतात. तर ते कसे वापरायचे ते आपण बघूयात. त्यासाठी काय लिहितात? फॉन्ट फॅमिली, फॉन्ट आयफॉन फॅमिली, आणि तिथे लिहायचं टाइम्स न्यू रोमन, आणि लिहितात नंतर कॉमा करून लिहिलंय टाइम्स, आणि नंतर लिहिलंय सेरिफ. म्हणजे काय होणार की हे काय, ही पण प्रायोरिटी आहे. म्हणजे सर्वात पहिला फॉन्ट कोणता अप्लाय होणार? हा होणार टाइम्स न्यू रोमन. कॉमा करून हा टाइम्स म्हणून एक फॉन्ट आहे. ठीक आहे सर. तर हा जर नाही झाला अप्लाय तर हा होणार. ठीक आहे. आणि सेरिफ फॉन्ट आहे. आपण असे एकाच वेळी कसं असतं की हे आपण हे ब्राउझर सपोर्टेड फॉन्ट असतात, आणि काही फॉन्ट असतात ते थर्ड पार्टी असतात. म्हणजे की ते आपण ब्राउझरसाठी सपोर्ट म्हणजे करतो, म्हणजे की ते फॉन्ट वेब फॉन्ट बनवतो, आपल्या सर्व्हरवर ठेवतो, आणि ते लिंक करून कॉल करतो. तर तसे फॉन्ट असतात. आणि काही फॉन्ट असतात गुगलचे पण फॉन्ट आहेत. गुगलचे खूप सारे फॉन्ट्स आहेत, तर ते पण आपण वापरतो. तर हे ते फॉन्ट आपल्याला वापरायचे असेल तर आपण काय करतो की हे असं असं, हे असं म्हणजे फॉन्ट नेम लिहितो. कॉल ते करायचं थर्ड पार्टी, आपण पुढे बघूया. हे नेम असं लिहायचं असतं. ठीक आहे. आणि असे तीन टाकले म्हणजे की समजा हा फर्स्ट नाही झाला आपला तर हा होईल, हा नाही झाला तर हा होईल. समजलं? म्हणजे हे सेरिफ म्हणजे सेरिफ फॉन्ट हा आहे. टाइम्स न्यू रोमन सेरिफ फॉन्ट आहे. तर एक सेरिफ फॉन्ट असेल तो अल्टरनेटिव्हली हे होईल, अप्लाय होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, आता हे हे समजा सॅन सेरिफ फॉन्ट लिहायचं आपल्याला, तर एरियल आणि हेल्वेटिका त्यांनी लिहिलंय. एरियल जर समजा कुठे सपोर्ट म्हणजे एखाद्याच्या मशीनमध्ये नसेल तर हेल्वेटिका अप्लाय होईल, असं आहे. म्हणजे ऍक्च्युली ब्राउझर सपोर्ट असतं, ते ब्राउझर सपोर्ट नसतं, नाही केला इन केस काय आलं तर मग हेल्वेटिका अप्लाय होणार, असं आहे. फॉन्टची स्टाईल बघा, हे असे असे वेगवेगळे फॉन्ट्स दिसतात. व्हॉट इज अ वेब सेफ फॉन्ट? वेब सेफ फॉन्ट म्हणजे काय की जे ब्राउझर युनिव्हर्सली इन्स्टॉल अक्रॉस ऑल ब्राउझर अँड डिव्हाइस, म्हणजे ते मोस्टली हे असतात, ब्राउझरमध्ये इन्स्टॉल असतात, ब्राउझर सपोर्टेड असतात, ते सेफ फॉन्ट झाले. म्हणजे ते कोणते आपण बघूया. आणि हे बघा, वेब सेफ फॉन्ट एवढे. हे आपण डायरेक्टली लिहिलं ना, एरियल लिहिलं तर एरियल अप्लाय होणार, वर्धाना लिहिलं तर वर्धाना होणार, हेल्वेटिका लिहिलं तर हेल्वेटिका होणार. आणि हे जेवढे पण फॉन्ट आपण लिहिणार तर डायरेक्टली अप्लाय होणार. ह्याला आपल्याला हे वेब फॉन्ट आहेत. वेब फॉन्ट म्हणजे काय की ह्याची तुम्हाला काही करायची गरज नाही की म्हणजे की एक फॉन्ट क्रिएट करायचे,
आणि नंतर ते सर्व्हरवर अपलोड करायचे ते फॉन्ट, लिंक्स द्यायचे, असं काही करायची गरज नाही. हे आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये एरियल लिहिलं की एरियल अप्लाय होणार, वर्धाना लिहिलं की वर्धाना अप्लाय होणार. तर हे झाले सेफ फॉन्ट. एरियलचे एक्झाम्पल असं आहे, एरियल असेल तर हे असं दिसतं, एरियल सॅन्स सेरिफ. वर्धाना हे असं असं दिसतं फॉन्ट. हे डिस्प्ले म्हणजे हे फॉन्ट आहेत, त्याचे आपल्याला कोणता फॉन्ट हवा आहे. आपला डिझायनर जर डिझाईन्स बनवतो तर तो एक वेगवेगळे फॉन्ट्स यूज करतो. तर तो जे फॉन्ट यूज करतो, तर तो समजा त्याने फोटोशॉपमध्ये डिझाईन बनवली, तर त्याच्यामध्ये तो तिथे हे करतो की हा वेब फॉन्ट म्हणजे हा एरियल आहे, हा हेल्वेटिक आहे. तर मग आपल्याला जसा फॉन्ट असेल तो आपल्याला फक्त मेन्शन करायचा, फॉन्ट फॅमिली एरियल, फॉन्ट फॅमिली हेल्वेटिका. ठीक आहे. हे वेब सेफ फॉन्ट आहे, ते डायरेक्टली लिहायचे. ते एकदा परत बघून घ्या आपण. फक्त फॉन्ट फॅमिली आणि हे लिहायचं, कुरियर नेम म्हणून लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण हे तेच आहे की सेरिफ फॉन्ट कोणते कोणते सेरिफ फॉन्ट आहे आणि कोणते कोणते सॅन्स सेरिफ आहे. हे सगळे सेरिफ फॉन्ट आहे. टाइम्स न्यू रोमन, जॉर्जिया, ठीक आहे. त्यानंतर एरियल, हेल्वेटिका, हे सगळे सॅन्स सेरिफ फॉन्ट्स आहेत. मोनोस्पेस फॉन्ट्स. ठीक आहे. आता आपण फॉन्ट स्टाईल बघूया, फॉन्ट फॅमिली नंतर. आता फॉन्ट स्टाईल म्हणजे काय की आपण फॉन्ट अप्लाय केला, ठीक आहे. त्याच्यानंतर फॉन्ट स्टाईल म्हणजे डिफॉल्ट असतो नॉर्मल. आपण कोणताही फॉन्ट लिहिला तर तो नॉर्मल दिसतो, तो डिफॉल्ट असतो नॉर्मल, त्याची लिहिलं नाही तरी चालतं ते. पण इटॅलिक म्हणजे काय, इटॅलिक म्हणजे माहित असेल, थोडासा असा क्रॉस दिसतो तो इटॅलिक, ठीक आहे. आणि ऑब्लिक म्हणजे तो पण कसा, तो पण थोडा इटॅलिक सारखाच आहे, दोन्ही थोडेफार सेमच आहे. तर हे जर आपल्याला असे फॉन्ट हवे असतील तर आपल्याला हे असं फॉन्ट स्टाईलने आपण कंट्रोल करू शकतो. नॉर्मल हवं असेल इटॅलिकला पण आपण नॉर्मल करू शकतो, नॉर्मलला इटॅलिक करू शकतो. तर हे कशाने, हे सीएसएस ने करू शकतो. फॉन्ट स्टाईल लक्षात ठेवायचं, हे तीन तीन टाईप आहेत, हे तीन आपण चेंज करू शकतो. फॉन्ट स्टाईल. त्याच्यानंतर फॉन्ट वेट. वेट बघूया. फॉन्ट वेट म्हणजे डिफॉल्ट असतं ते नॉर्मल असतं, म्हणजे जर तुम्ही काही नाही दिलं तर फॉन्ट वेट नॉर्मलच अप्लाय होतं. म्हणजे पॅराग्राफचं तरी H1चं असतं डिफॉल्ट, ते बोल्डच असतं. आणि आता लाईट आहे, म्हणजे आता हे काय फॉन्ट वेट लाईटर. लाईटर म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडंसं तो हलकंसं असं एक आहे, म्हणजे एवढा डिफरन्स दिसत नाही, ठीक आहे. आणि बोल्ड म्हणजे बघा हा कसा बोल्ड दिसतोय. आणि 900 म्हणजे बोल्ड म्हणजे ऍक्च्युली 700 ला बोल्ड होतो, ठीक आहे. 700 असतो फॉन्ट वेट, 700 असतो. त्यानंतर फॉन्ट वेट 900 आहे, म्हणजे 700च्या पुढे 700, 800, 900 असं मग मोठा मोठा म्हणजे बोल्ड होतो, साईज थोडीशी वाढते. आता फॉन्ट व्हेरियंट. आता हे कसं, हे फॉन्ट व्हेरियंट काय असतं, हे नॉर्मल बघा, नॉर्मल हे असं आहे, ठीक आहे. म्हणजे नॉर्मल आपण काहीच नाही केलं तर हे हे डिफॉल्ट आहे. नॉर्मल म्हणजे डिफॉल्ट म्हणजे काय की जसं डिफॉल्ट काही नाही केलं तर ते डिस्प्ले होणार, ते नॉर्मल आहे. आता फॉन्ट व्हेरियंट यांनी लिहिलं स्मॉल कॅप्स. मग स्मॉल कॅप्स लिहिल्यामुळे काय होतं, इथे सर्व स्मॉल कॅप्स मध्ये दिसतंय. एक असं सर्व कॅपिटल आणि स्मॉल कॅप्स आहे, समजलं. फॉन्ट व्हेरियंट म्हणजे आपण फॉन्ट कसं आपण दिसलं पाहिजे, काय दिसलं पाहिजे, त्याच्यावर आपण कंट्रोल ह्याने करू शकतो फॉन्ट व्हेरियंटने. नेक्स्ट फॉन्ट साईज. फॉन्ट साईज म्हणजे काय की आपण आता एक सेकंड, H1 असतो. H1 म्हणजे सर्वात मोठा, ठीक आहे. सर्वात मोठा H1 असेल तर त्याला आपण फॉन्ट साईज लिहिली 40 पिक्सेल, 40 पिक्सेल. आणि H2 त्याच्यापेक्षा थोडा छोटा आहे म्हणून लिहिले 30 पिक्सेल. आणि पी ला लिहिली
14 पिक्सल. म्हणजे आपला फॉन्ट साईज आपण कंट्रोल करू शकतो. H1 ची आपण किती पण देऊ शकतो, म्हणजे 50-60 काही देऊ शकतो. म्हणजे ते सेम अगेन की आपली डिझाईन जर आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे, आपल्याला किती फॉन्ट साईज द्यायची, आणि प्लस कसं असतं आपण रिस्पॉन्सिव्ह करतो. म्हणजे की एक डेस्कटॉपमध्ये H1 आहे त्याची फॉन्ट साईज 50 पिक्सल असेल, ठीक आहे. पण ते तोच तीच लेआउट आयपॅडवर बघायची बघायची असेल तर त्याची फॉन्ट साईज ही 15 असेल, त्याची 30-35 असेल. आणि तीच जर समजा मोबाईलमध्ये बघायची असेल तर ती 35 नसेल, त्याची 25 असेल पिक्सल. तर समजलं, म्हणजे आपण कंट्रोल करू शकतो फॉन्ट साईज कशी दिसली पाहिजे. तर मोबाईलमध्ये कशी दिसणार ते आपण मीडिया क्वेरीने करतो, पण हे फॉन्ट साईज आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर हे साईजेस आहे, ह्या साईजेसने आपण कंट्रोल करतो. हे हे एवढी हेडिंग एवढी दिसली पाहिजे, तेवढी हा फॉन्ट साईज एवढा दिसला पाहिजे. तर हे असं आपण कंट्रोल फॉन्ट साईजने करतो. डिफॉल्ट असते, डिफॉल्ट असते, पण आपण काय करतो, सेट करतो. एक एक आपण आपल्या वेबसाईटसाठी एक आपण वेबसाईट बनवतो, तर ती कन्सिस्टन्सी ठेवतो. आणि कधी पण आहे ना, H1 हा सर्वात मोठी फॉन्ट साईज पाहिजे. आपण असं नाही करू शकत H1 ची फॉन्ट साईज 30 दिली आणि H2 ची फॉन्ट साईज 50 दिली, असं नाही चालणार. 50 फॉन्ट साईज H1 ची पाहिजे, 40 H2 ची, म्हणजे त्यानंतर H2 त्याच्या खालीच पाहिजे. तर फॉन्ट साईज कधी पण तशी तशी अप्लाय करायची असते. त्यामुळे वेबसाईट बनवण्या अगोदरच आपल्याला या सगळ्या फॉन्ट साईज आपल्याला प्रॉपर समजून घ्यायचे असतात, की असंच कुठली पण फॉन्ट साईज वापरून नाही चालत, कन्सिस्टन्सी पाहिजे. आता ईएम म्हणजे काय बघूया. आता आपण जे बघतोय ते पिक्सलमध्ये आहे, पण आता हे ईएम म्हणजे काय असतं की 1 ईएम म्हणजे काय असतं, 16 पिक्सलचा एक ईएम असतो, ठीक आहे, डिफॉल्ट. आता 16 पिक्सलचा एक ईएम, तर 16ला 14ला त्यांनी हे केलंय, म्हणजे डिवाइड केलंय. तर मग किती येतोय की 2.5 ईएम. तर यांनी लिहिलंय 2.5 ईएम. समजलं. ईएम मध्ये काय होतं की ईएमचा फायदा काय असतो की क्रॉस ब्राउझर टेस्ट, आपण मी बोललो ना आता, की मोबाईलमध्ये जर समजा आपण हे 40 पिक्सल दिली, ठीक आहे, आणि आयपॅडमध्ये पण ती 40च दिसणार आणि मोबाईलमध्ये पण ती 40च दिसणार. पिक्सल हे फिक्स असतं, त्याचं काय रिसाईज नाही. पण ईएम हा ईएम कसा असतो, हा जो 16 पिक्सल आहे ना, तो मोबाईलमध्ये कम्पॅरेटिव्हली थोडा हे होतो. म्हणजे जे आपण ते आपण सगळं कन्व्हर्जन बघूया कसं असतं, ठीक आहे. ते कन्व्हर्जन ते चेंज होत राहतं, म्हणून ईएम मोस्टली वापरतात. पिक्सल नाही वापरायचं, नाहीतर काय होतं की H1ला आपण मग हेडिंग ह्याच्यामध्ये बोलतात ना, डेस्कटॉपमध्ये आपल्याला एक वेगळी फॉन्ट साईज द्यावी लागते, परत आयपॅडमध्ये वेगळी फॉन्ट साईज द्यावी लागते, आणि मोबाईलसाठी वेगळी द्यावी लागते. पण ते नसेल करायचं तर ईएम मध्ये दिलं तर मोस्टली कव्हर होऊन जातं, ठीक आहे. त्यामुळे ईएम मध्ये देतात. पण ईएमचं कन्व्हर्जन काय, डिफॉल्ट ईएमचं 1 ईएम म्हणजे 16 पिक्सल. म्हणजे जर समजा फॉन्ट 16 पिक्सलची आपल्याला बॉडी कॉपी द्यायची असेल, तर आपण काय करतो की 1 ईएम लिहितो. आता यांनी किती हे 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 कन्व्हर्जन आहे, 30ला हे केलंय, डिवाइड केलंय, तेव्हा आलं 1.875 ईएम, म्हणजे 30 पिक्सल, ठीक आहे. एक सेकंड. ईएम समजला. आता हाँ सर हाँ. हा, आता यूज कॉम्बिनेशन ऑफ पर्सन अँड ईएम, ठीक आहे. हा, आता आपण पर्सेंटेज बघूया. आता इथे कसं आहे, आपण काय बोललो की डिफॉल्ट 1 ईएम म्हणजे 16 पिक्सल. डिफॉल्ट 1 ईएम म्हणजे 16 पिक्सल. पण तो कधी, जेव्हा आपण फॉन्ट साईज 100% घेतो ना बॉडीमध्ये, तेव्हा डिफॉल्ट 1 ईएम हा 16 पिक्सल असतो, ठीक आहे. ह्याच्यावर आहे आता ते कॉम्बिनेशन काय ते हे करा. यांनी आता ते सांगितलं की बॉडीमध्ये आपल्याला असं मेन्शन करावं लागतं, फॉन्ट साईज 100%. त्याच्यानंतर मग ईएम आपण घेतो, म्हणजे तो 16 पिक्सलने कॅल्क्युलेट होतो, त्याच्यावर पण कंट्रोल असतो. आता बघा, रिस्पॉन्सिव्ह फॉन्ट साईज नाही बघूया. आता इथे काय लिहिलंय, रिस्पॉन्सिव्ह, हे सगळं रिस्पॉन्सिव्हचं बेटा
इथे कोड टाकला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय लिहिलंय, H1 स्टाईल फॉन्ट साईज 10, हे VW लिहिलंय. ठीक आहे. VW आणि म्हणजे काय लिहिलंय की हा जो टेक्स्ट आहे 10 ह्याचा आहे. म्हणजे हे कसं, हे काय करतायत, स्केलेबल आहे. म्हणजे हा रिस्पॉन्सिव्ह टेक्स्ट आहे. म्हणजे हा हा बरोबर अ, एक 10% म्हणजे बोलतात ना की तसा तो हे होतो. आता जर समजा हे छोटं केलं ना, तो छोटा होत राहणार. समजलं? म्हणजे हे केल्याने ऑल ब्राउझर सपोर्टेड आहे. म्हणजे आजकाल कसं आहे की आपण वेबसाईट ह्या क्रॉस ब्राउझर सर्व डिव्हाइससाठी बनवतो. मोबाईल असेल, आयपॅड असेल, परत मोठी स्क्रीन असेल, खूप मोठी स्क्रीन म्हणजे आपण प्रोजेक्टरवर पण आपली वेबसाईट आपण डिस्प्ले करू शकतो. तरी तेव्हा पण ती प्रॉपर दिसली पाहिजे. फिक्स विड्थ नसावी. वेबसाईटला कधी पण फिक्स विड्थ ठेवत नाही. आजकाल 100% लेफ्ट टू राईट फुल विड्थ वापरतात. तर त्याच्यामुळे जो फॉन्ट साईज वापरतो तर ते पिक्सल हे खूप जुनं प्रकार होतात. पिक्सल वापरायचे. पिक्सल म्हणजे फिक्स असतं. ते काही चेंज होत नाही. आणि ते मग छोटं आलं तरी ते तेवढंच दिसतं, मोठं आलं तरी ते तेवढंच दिसतं. पण हे हे आता EM आलेत. परत पर्सेंटेजमध्ये आपण करू शकतो. परत हे VW म्हणून जो आहे, तर हे हे फॉन्ट साईज आपण याच्यामध्ये दिले तर ते खूप युजफुल आहे. की आपल्याला आपलं CSS कमी होतं आणि आपल्याला कंट्रोल राहतो. आपल्या टेक्स्टवर, आपल्या लेआउटवर कंट्रोल राहतो. आणि यांनी लिहिलंय फॉन्ट 10 लिहिलंय तर हे त्या तेवढ्यामध्येच तो बरोबर हे होणार, वर्क होणार. तो बघा किती छोट्या केलं तरी ते रिडेबलच आहे आणि मोठंच दिसतंय. बरोबर दिसतंय. असं ते मोठं आहे म्हणून मोठं होत नाही. ठीक आहे. ही फॉन्ट साईज आहे. हा एक प्रकार आहे. आणि ह्याचं कसं पर्सेंटेज आहे, एक VH म्हणजे 1%. समजलं? म्हणजे मी बोललो ना तुम्हाला की हे 10 VH म्हणजे एक 10%. म्हणजे ह्या विड्थ ह्या काय बोलतात त्याला, लेआउटच्या म्हणजे त्या साईजच्या 10% तो टेक्स्ट आहे. समजलं? म्हणजे समजा 600 एरिया असेल तर तो 600चा 10% किती घेणार, 60 घेणार. तर तो 60 पिक्सल घेणार. म्हणजे 60% घेणार. ठीक आहे. असं आहे. If viewport is 50 cm wide, 1 VH is okay. ठीक आहे. नेक्स्ट आता गुगल फॉन्ट. गुगल म्हणजे काय की हे हे फॉन्ट आहेत ना, हे गुगलचे स्वतःचे फॉन्ट आहेत. खूप मोठी लायब्ररी आहे. त्याचे जवळपास 1000 फॉन्ट आहेत गुगलचे. आता 1000 फॉन्ट आहेत तर ते फ्री आहेत. हे काय फ्री आहे, फ्री टू यूज आहे. काही काही हे नाही, आपण वापरू शकतो ते. तर ते कसे वापरायचे, हे लिंक करायचे. त्याचं CSS गुगलचं हे काय केलंय, हे फॉन्टचं CSS त्यांनी कॉल केलंय. लिंक हे CSS आहे बघा, ही CSS फाईल आहे. आणि त्याच्यामध्ये आणि हा जो पाथ आहे ना तो ॲब्सोल्यूट आहे. ॲब्सोल्यूट म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की त्या गुगलच्या सर्व्हरवरूनच हे फॉन्ट येत आहे. म्हणजे हे जर तुम्ही बघाल कॉपी केलं ना तर हा फॉन्ट येतो. हा 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 गुगलचं CSS आहे, फॉन्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळं SRC ते पण तिथून कॉल केलं आहे, जनरेट केले. ठीक आहे. तर आता यांनी काय, आपल्याला काय करायची गरज नाही. म्हणजे हे खूप काम कमी केलंय. जर आपल्याला कस्टम फॉन्ट वापरायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं की हे सगळ्या फॉन्टला कन्वर्ट करावं लागतं. ते WOFF मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागतं फॉन्ट. ठीक आहे. OTTF आणि WOFF मध्ये कन्वर्ट करून ते आपल्या सर्व्हरवर टाकावं लागतात. असे कॉल करावे लागतात URL देऊन. आणि त्यानंतर आपल्याला ते फॉन्ट वापरता येतात. पण हे गुगलचे असल्यामुळे आपल्याला काय करायची गरज नाही. हे असं फक्त घ्यायचं आहे. गुगलमध्ये आपण गेलो, आपण गुगलमध्ये जाऊया, कळेल. गुगल फॉन्ट्स टाकलं गुगलमध्ये तर हे पहिलंच येतं गुगल ब्राउज फॉन्ट. तिथे टाकल्यानंतर हे एवढे सगळे फॉन्ट्स आहेत त्यांचे. आपल्याला कोणता मराठी पण फॉन्ट आहे, सर्व हिंदी फॉन्ट्स आहेत. तर आता समजा आपल्याला हा वापरायचा आहे तर हा फॉन्ट आपण क्लिक केला
ठीक आहे. तर आपल्याला फक्त लिहायचं की सिलेक्ट दिस स्टाईल केलं. ते इथे 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 क्लिक केल्यानंतर इथे बघा, इथे लिंक येते. ही लिंक फक्त कॉपी करायची आणि अशी कॉपी करून आपल्या हेडरमध्ये टाकून द्यायची. आपण इथे बघूया जस्ट फॉर एक्झाम्पल हे केलं. ऑसवर्ल्ड आहे समजा, ठीक आहे. हा फॉन्ट काढून टाकूया आपण. रन करूया. आता हा फॉन्ट अप्लाय होत नाही. सोफिया हा फॉन्ट आहे, तो अप्लाय होत नाही. का तर तो काढला आपण ना, त्याची लिंक काढली. आता आपण ऑसवर्ल्डचं जे CSS आहे ते आपण हे करूया. हे बघा, हे फॉन्ट फॅमिली लिहिली आहे, ती कॉपी करायची, ती इथे टाकून द्यायची. रन करून टाकायचं. हा आता सोफिया म्हणजे ऑसवर्ल्ड फॉन्ट अप्लाय झालाय. नाव टेक्स्ट वेगळं आहे, पण ऑसवर्ल्ड फॉन्ट अप्लाय झाला. तरी असं आपण फॉन्ट यूज करू शकतो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये स्टाईल आहेत, खूप आहेत. म्हणजे स्टाईल बघितले असतील असे खूप सारे आहेत. हा काय एक्स्ट्रा लाईट वापरला आपण, त्याच्यामध्ये लाईट 300 असा दिसतो, 400 असा दिसतो, 500 असा दिसतो, ठीक आहे. जो पाहिजे तो फॉन्ट आपण आपण घेऊ शकतो आणि वापरू शकतो. असे गुगल फॉन्ट आहेत. असे खूप सारे आणि मल्टिपल पण वापरू शकतो. मल्टिपल म्हणजे आता 1000 फॉन्ट आहेत, त्यातले आपल्याला 4-5 वापरायचे असतील तर हे असे आपण वापरू शकतो. हे असे आहेत. असं फक्त जी फॉन्ट फॅमिली आहे, फक्त इथे फॉन्ट फॅमिली लिहायची जे असेल ते त्याच्यामध्ये ऍड करत जायचं या पॅटर्न मध्ये. आणि मग हे फक्त फॉन्ट फॅमिली इथे लिहायचं. हे फॉन्ट अप्लाय होतं. त्याला आपण कंट्रोल करू शकतो. फॉन्ट साईज त्याची आपण चेंज करू शकतो. त्याला काय काय शॅडो बिडो काय द्यायचं ते देऊ शकतो. ते CSS ने आपण काय करू शकतो, ठीक आहे. आता ग्रेट फॉन्ट पेअरिंग्स, सम बेसिक रूल्स क्रिएट अ ग्रेट फॉन्ट पेअरिंग्स. ओके. तर आपण आता हे बघूया. आता काय केलंय की मोस्टली काय करतात सर्वजण, एकच फॉन्ट नाही वापरत, असे खूप सारे फॉन्ट वापरतात. आता बॉडीला काय वापरलाय यांनी, वर्धाना वापरलाय, ठीक आहे. बॉडी म्हणजे पूर्ण बॉडीला आपण बॉडी लिहितो ना, तर पूर्ण बॉडीला वर्धाना. पण H1 आला तर तो त्याला जॉर्जिया अप्लाय होईल. आता फक्त H1 सोडला ना, बाकी सर्व वर्धान आहे. समजलं. तर हे हे आपल्याला असे दोन फॉन्ट वापरले. ज्याला पाहिजे त्याला आपण वेगळा फॉन्ट देऊ शकतो. मग जनरली काय करतात की बॉडीला म्हणजे पूर्ण डिफॉल्ट फॉन्ट सगळ्या प्रत्येकाला देत बसायची गरज नाही. आपल्या बॉडीला एक फॉन्ट द्यायचा, बॉडीला फॉन्ट फॅमिली लिहिली की सर्वांना अप्लाय होते. आणि फक्त H1 H2 ला समजा H2 H6 जे असेल त्यांना वेगळा वापरतात आणि बॉडीला वेगळा असेल तर बॉडीला फक्त मेन्शन करायचं आणि H1 H2 ला मेन्शन करायचं. आणि अजून कोणता हेडर असेल त्याला आपल्याला H2 सारखा हवाय तर तो फक्त त्याला मेन्शन करायचं. म्हणजे मिनिमम काम करायचं, असं प्रत्येकालाच देत नाही बसायचं. फॉन्ट फॅमिली हे कॉमन एकाच ठिकाणी दिले की सर्वांना अप्लाय झालं पाहिजे असं काम करायचं, ठीक आहे. म्हणजे हे आपण मल्टिपल फॉन्ट्स यूज करू शकतो असं त्यांनी सांगितलं. आता शॉर्ट हँड्स बघूया आपण. आता शॉर्ट हँड म्हणजे काय, आपण फक्त फॉन्ट लिहिला तर तिथे फॉन्ट लिहिलं तर 20 लिहिलं तर ऑटोमॅटिक त्याला माहिती आहे की हा 20 म्हणजे फॉन्ट :20 म्हणजे फॉन्ट साईज 20. पुढे एरियल म्हणजे फॉन्ट फॅमिली येते, फॉन्ट फॅमिली एरियल. समजलं. आणि त्याच्यानंतर फॉन्ट फॅमिली हे स्मॉल कॅप्स लिहिलंय म्हणजे ते आपण बघितलेलं ना, हे हे फॉन्ट स्टाईल आहे, इटॅलिक लिहिलंय फॉन्ट स्टाईल आहे. आणि हे फॉन्ट व्हेरियंट आहे. त्यानंतर हे बोल्ड आहे, फॉन्ट वेट आहे, बोल्ड हे फॉन्ट वेट आहे. आणि हे फॉन्ट साईज आहे
12. ठीक आहे. आणि हे फॉन्ट फॅमिली आहे. हे बघा. The font size is set 20 pixel and the font family is Arial. APA ला. आणि the line height is set 30 पिक्सल. आता हे 12 पिक्सल काय आहे, हे हे ह्याचं काय माहिती आहे का, हे 12 पिक्सल फॉन्ट साईज आहे आणि 30 पिक्सल लाईन हाईट आहे. लाईन हाईट म्हणजे जी ही दिसते ना हाईट, ती ती 20 पिक्सल जास्त आहे. आपण कमी करू शकतो, 20 केली तर अशी अशी जवळ येईल. दोन लाईन मधली हाईट म्हणजे दोन लाईन मधलं अंतर, ते लाईन हाईट आपण देतो. तर ते यांनी शॉर्ट हँड मध्ये दिलंय. तर लाईन हाईट ऍक्च्युली आपलं झालं नाही वाटतं अजून. ठीक आहे. तर हे सर आज फॉन्ट्स बघितले. आता CSS आयकॉन्स बघूया. आता हे आयकॉन्स आहेत ना, CSS आयकॉन्स म्हणजे हे सगळे आयकॉन्स आहेत. हे पण आपण थर्ड पार्टीला, हे लायब्ररी आहेत ना, आयकॉन्स लायब्ररी आहेत. ते लायब्ररी मधून आपण त्यांच्या लायब्ररी यूज करू शकतो. ठीक आहे. आता समजा हे फॉन्ट ऑसम आहे, तर हे font.awesome.com जर तुम्ही बघाल, तर हे सर्व आयकन्स आहेत त्यांचे. फॉन्ट ऑसम हे आयकन्स. ठीक आहे. तर हे आपण सगळे वापरू शकतो आयकन्स. हे बघा, हे सगळे आयकन्स. हे बनवायची काही गरज नाही, हे रेडीमेड आहे. हे वापरू वापरू शकतो. ते कसे वापरायचे ते बघा. आता काय केलं की फॉन्ट ऑसम म्हणजे या साईटचं आपल्याला वापरायचं आहे, म्हणून काय केलं की ही स्क्रिप्ट आहे. ही स्क्रिप्ट आहे म्हणजे तिथून त्याची जावा स्क्रिप्ट फाईल कॉल केली आहे आपल्या हेडरमध्ये. आणि त्याच्यानंतर काय केलं, जावा स्क्रिप्ट फाईल कॉल केल्यानंतर इथे फक्त हा कोड लिहिलाय. काय लिहिला, आय म्हणजे HTML टॅग टाकला फक्त. आय क्लास FAS. ठीक आहे. हा पॅटर्न बघा, FAS स्पेस FA क्लाउड आणि नंतर हा क्लोज केलाय, आय क्लोज केलाय. ठीक आहे. आता इथे केल्यानंतर हा क्लाउडचा आयकन झालाय. इथे बघा, इथे क्लाउडचा आयकन आलाय. समजलं. नंतर इथे हार्टचा आयकॉन आहे, इथे कारचा आहे, नंतर फाईलचा, नंतर बारचा आहे. हे सगळे आयकन्स इथे कॉल झाले. कसं काय केलं आपण, काहीच केलं नाही. आपण फक्त यांची लायब्ररी म्हणजे ह्या फॉन्ट ऑसमची लायब्ररी यूज केली आणि ती लायब्ररी यूज करून ते प्री डिफाईन त्यांनी, म्हणजे ते लायब्ररी यूज केल्यानंतर हे जर असा क्लास लिहिला ना की ऑटोमेटेड हे असे आयकन्स दिसतात, डिस्प्ले होतात. तर हे हे एवढे सारे आयकन्स आपण असे यूज करू शकतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा क्लास मिळतो आपल्याला, म्हणजे हे HTML मिळतं. हे आपण कॉपी करायचं आणि हे आपल्याला जिथे पाहिजे ते टाकायचं आणि हेडरमध्ये हा जो आहे तो टाकायचा. म्हणजे आपण एवढे सारे आयकन्स आपण वापरू शकतो इझिली. आणि त्याच्यानंतर यांनी काय केलं, सेम आयकन्स कॉल केलेत, म्हणजे हा क्लाउडचा कॉल केलाय आणि फॉन्ट साईज कंट्रोल केली. म्हणजे फॉन्ट साईज 24 पिक्सल, तर ही 24 पिक्सल. आता 36 थोडा मोठा, 48 थोडा मोठा आणि कलर रेड दिलाय थोडा, आणि नंतर 60 आणि लाईट ब्ल्यू दिलाय, तर तो थोडा साईज वाढली. म्हणजे आपण त्याचे CSS ने त्याचे साईज पण कंट्रोल करू शकतो, छोटा मोठा करू शकतो. आता आपण CSS लिंक्स बघूया. अजून हे बघूया, बूस्ट्रॅप आयकन्स पण आहेत असे. म्हणजे एक फॉन्ट ऑसम आहे, बूस्ट्रॅप आयकन्स आहे. सेम सेम मेथड आहे. हे सगळे हे कॉल करायचे. फक्त हे आपल्याला एकदा बघावं लागेल तुम्हाला. हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, बूस्ट्रॅप हे ते सर्व बघावं लागेल. ह्याचं हे CSS कॉल केलंय फक्त, इथे जावा स्क्रिप्ट कॉल केलाय आणि इथे CSS त्याच कॉल केलाय डायरेक्टली. गुगल आयकन्स पण आहेत, ते पण आपण वापरू शकतो. तर हे गुगल आयकन्स आहेत. एवढे सारे आयकन्स आहेत. हे यांच्या लायब्ररीज आहेत, आहेत, फ्री टू यूज आहे, ते आपण वापरू शकतो. आता CSS लिंक्स. CSS लिंक्स म्हणजे काय, आपण जे लिंक ए टॅग आहे तो लिंक आहे.
तर त्याला आपण सीएसएस कसं करतो लिंकला. लिंक म्हणजे काय आपल्याला वाटलं पाहिजे ना की युजरला कळलं पाहिजे की लिंक आहे. तर असं अंडरलाईन असेल, हे होवर बोलतात त्याला. होवर केल्यानंतर टेक्स्ट कलर चेंज होतोय. तर हे हे सर्व आपण सीएसएस ने करतोय. आता इथे होवर केल्यानंतर अंडरलाईन येते, इथे डिफॉल्ट अंडरलाईन आहे, इकडे होवर केल्यावर अंडरलाईन येते आणि इकडे एक बॉर्डर दिली आहे आणि बॅकग्राऊंड कलर होवर केल्यावर येतोय. इकडे थोडा ओपॅसिटी कमी केली आहे आणि होवर केल्यानंतर थोडा ओपॅसिटी बरोबर केली आहे. समजलं? तर हे हे सर्व आपण सीएसएस ने करतो. ते कसं करतो आपण ते बघूया. इथं काय लिहिलंय इथे, कलर हॉट पिंक. ए ला त्यांनी कलर दिलाय, हॉट पिंक म्हणून दिलाय. म्हणजे जिथे ए टॅग येईल तिथे ऑटोमॅटिक हा कलर अप्लाय होईल. ठीक आहे. आता हे हे समजून घ्यायचे लिंक स्टेट्स. ए लिंक म्हणजे नॉर्मल असतो, जो लिंक असतो अनविजिटेड म्हणजे तिथे विजिट नाही, क्लिक नाही केलं त्याच्यावर, तो ए लिंक झाला. ए विजिटेड म्हणजे एक लिंक आहे आणि त्याच्यावर क्लिक करून आपण परत आलोय त्या पेजवर, म्हणजे आपण क्लिक केलाय तर तो विजिटेड झाला. ठीक आहे. हे होवर, होवर म्हणजे आपण आता दाखवलं मी, हे असं होवर करतो ना, हे हे मी कसं होवर करतोय, माऊस घेऊन गेलो तर तो होवर. ऍक्टिव्ह म्हणजे तोच पेज असेल. समजा आपण हे कसं सीएसएस वर आहोत आपण आता, म्हणून हा ऍक्टिव्ह आहे सीएसएस, तर तो ऍक्टिव्ह. ठीक आहे. तर आता ते बघूया आपण, विजिटेड आणि हे सर्व बघूया. आता कसं आहे, हे लिंक आहे, तर इथे कसं आहे, या फ्रेम मध्ये कसं वर्क होईल माहित नाही, पण आपण बघूया. आता डिफॉल्ट काय दिलाय, ए लिंक रेड दिलाय आणि व्हिजिटेड ग्रीन दिलाय. म्हणजे हा व्हिजिटेड दाखवतोय, म्हणजे आपण व्हिजिट करून आलोय म्हणजे. ठीक आहे. असं क्लिक केलंय म्हणजे क्लिक करून आल्यानंतर हे असं दिसणार. ठीक आहे. डिफॉल्ट हा रेड दिसणार आणि होवर केल्यावर हॉट पिंक दिसणार. आणि ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह म्हणजे काय, असं क्लिक केल्यावर पण बघा दिसतोय तो ब्ल्यू, तर तो काय दिसणार, ब्ल्यू दिसणार. तर हे सर्व स्टेट्स आहेत, हे समजून घे. हे आपल्याला कळतील वेबसाईट्स मध्ये. आता टेक्स्ट डेकोरेशन बघूया. टेक्स्ट डेकोरेशन म्हणजे काय की, आता मी होवर केल्यानंतर काय आलं, अंडरलाईन आले, तर ते टेक्स्ट डेकोरेशनने करतो आपण. म्हणजे ए ला टेक्स्ट डेकोरेशन नन आहे इथे. ए ला टेक्स्ट डेकोरेशन नन म्हणजे नाही, काहीच काहीच नाही त्याला. आणि विजिटेडला पण नन आहे आणि होवरला अंडरलाईन आहे, म्हणजे त्याच्या खाली अंडरलाईन येणार. होवर केल्यानंतर अंडरलाईन येणार आणि ऍक्टिव्हला पण अंडरलाईन येणार. ठीक आहे. तर हे टेक्स्ट डेकोरेशन आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की टेक्स्ट डेकोरेशन मध्ये पण 3-4 प्रकार आहेत. एक काय आहे, ओव्हर लाईन आहे एक. ठीक आहे. ऍक्टिव्हला गेली आपण, वर येते. एक लाईन थ्रू आहे, लाईन थ्रू. लाईन थ्रू काय आहे ते सीएसएस, म्हणजे त्याच्यावर लाईन येतं, ते येईल पुढे. तर ते आपल्याला, ते आपण करू शकतो. त्याच्यामध्ये अशी कोडल्यासारखं दिसतं, ते लाईन थ्रू समथिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर लिंक बटन. हे बटन टाईप करायचं आहे तर ते बटन केलं त्यांनी. बॅकग्राऊंड कलर दिलाय, त्यानंतर कलर व्हाईट दिलाय, कलर व्हाईट दिलाय. त्यानंतर पॅडिंग, पॅडिंग दिलाय. हा जो पॅडिंग टॉप आहे 14 आहे आणि 25 लेफ्ट राईट 25 दोनच दिले. ठीक आहे. टेक्स्ट अलाइन सेंटर म्हणजे हा बॉक्सचा टेक्स्ट अलाइन सेंटर आला आणि टेक्स्ट डेकोरेशन नन आणि डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. हे हे असं दिलंय. ठीक आहे. आता होवर केल्यावर काय होतंय, बॅकग्राऊंड कलर रेड येतोय, हा कलर थोडा वेगळा आहे आणि हा रेड कलर आहे, म्हणून होवर केल्यावर थोडा रेड येतोय.
आपण रेडचाच पॅटर्न आहे, थोडासा हलकासा चेंज आहे. समजलं? आपण इथे टेक्स्ट डेकोरेशन अंडरलाईन करू शकतो इथे. हा, कलर अंडरलाईन करा. हो, स्पेलिंग चुकलंय. हे बघा, हे असे प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे नीट चेक करायचं. डेकोरेशन आता बरोबर आहे. ठीक आहे. तर हे सर्व लिंक्स आहेत. आपण आता हे लिस्टवर जाऊया. हे जे लिस्ट आपण बघितलेलं युएल आणि ओएल. तर युएल म्हणजे अनऑर्डर लिस्ट आणि ओएल म्हणजे ऑर्डर लिस्ट. तर त्याला आपण सीएसएस ने काय करू शकतो, का कसं कंट्रोल, काय स्टाईल करू शकतो. आता लिस्ट स्टाईल टाईप सर्कल. ए जो आहे, आता ए कुठे आहे, इथे ए क्लास आहे, तर ए क्लासला काय दिलंय, सर्कल. हा बघा सर्कल येत आहे. लिस्ट टाईप टाईप हा सर्कल येत आहे. सेकंडला काय दिलंय, स्क्वेअर. जो सेकंड आहे त्याला स्क्वेअर दिला, हा कॉपी टी आणि हे सर्व त्याला सर्कल येतं. आणि सी ला काय दिलंय, अप्पर रोमन. हे अप्पर रोमन येतं. सीएसएस लिहिलंय एक लाईन मध्ये लगेच आलं. ठीक आहे. आता लिस्ट स्टाईल टाईप लोअर अल्फा. इथे लोअर अल्फा येतं, इथे लोअर अल्फाबेटिकल्स. समजा याचे तुम्ही 20, 25, 30 खूप वापरले असतील ULL आणि तुम्हाला वाटलं की लय अप्पर रोमन हवा आहे, तर हे एका सीएसएस ने तुम्ही करू शकता. नाहीतर HTML मध्ये जाऊन ते टाईप बघितले ना आपण, टाईप लिहायचं, ते 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 लिहायची काही गरज नाही. समजलं? सीएसएस ने एका लाईन मध्ये सर्वांना अप्लाय होऊ शकतो. सीएसएस ने आपण स्टाईल टाईप चेंज करू शकतो. इमेज पण द्यायची असेल समजा, आता ही इमेज आहे, तर अशी इमेज द्यायची तर ते लिस्ट स्टाईल टाईप होतं ना, तर टाईप नाही लिहायचं, तिथे इमेज लिहायचं आणि URL लिहून इमेजचा पार्ट टाकायचा. मग हे असे इमेजेस कॉल होते. इथे कोणती पण इमेज आपण टाकू शकतो, छोटीशी. आता आउटसाइड आणि इनसाइड. आता हा बघा, ही जी दिसते ना, ही ही नीट बघा जरा बारीक. डिफॉल्ट आउटसाइड आहे, म्हणजे हे जे UL येतात ना, हे असे डॉट डॉट येतात ना, तर ते डिफॉल्ट ते आउटसाइड असतात, बाहेर आहेत बघा. हे 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 जर नीट बघितलं आणि हे बघितलं, तर हे थोडं बाहेर आहे आणि हे थोडं आत आहे. बाहेर असेल तर ते डिफॉल्ट असतं, आउटसाइड बोलतात. मग त्याला इनसाइड करायचं, म्हणजे ते आतमध्ये येतात. समजलं? हे हे तुम्हाला ना, हे हे तुम्ही मेनू जेव्हा फिक्स करता, जेव्हा OL UL मध्ये काम करताना, तेव्हा हा डिफरन्स तुम्हाला समजेल. जेव्हा प्रॅक्टिकली तुम्ही या गोष्टी कराल ना, तेव्हा तुम्हाला हे आउटसाइड आणि इनसाइडचा अर्थ कळेल नक्की काय येतो. तर आपल्याला ते तो एरिया तो असा हे घेतोय, तो बाहेर येतो तो. तर तो बाहेर नाही येता, प्रॉपर इनसाइड केलं तर बरोबर तो डिस्प्ले होणार तो. तो आपल्या टेक्स्टच्या बाहेर जाणार नाही. त्यासाठी हे आपण स्टाईल लिहितो, लिस्ट स्टाईल पोझिशन. ठीक आहे. ती इनसाइड, मोस्टली इनसाइडच लिहितो आपण. आता हे बघा, आता हे कसं आहे, डिफॉल्ट लिस्ट आपण कॉल केली HTML मध्ये तर हे असं दिसतं. पण आपल्याला लिस्ट कॉल करायची, पण हे असं दाखवायचंच नाही, असं दाखवायचं. मग कसं दाखवायचं? सिम्पल आहे. लिस्ट स्टाईल टाईप नन लिहायचं. नन म्हणजे नाही, म्हणजे ते निघून जाणार. पण तेवढं केल्याने तसं नाही झालं. आता काय केलंय त्यांनी अजून एक, डिफॉल्ट ब्राउझरची पॅडिंग आणि स्पेसिंग असते. आता ती ती आपल्याला काढायची असेल तर आपण काय लिहितो, मार्जिन 0 आणि पॅडिंग 0. हे लिहिल्यानंतर हे हे मग असं टेक्स्ट सारखं पी सारखं एवढं इथे येतं.
जर काहीच लिहिलं नाही तर हे बघा, हा डिफॉल्ट एवढा स्पेस घेतो. तर तो सगळाच काढायचा असेल तर पहिलं लिस्ट स्टाईल टाईप काढायचं, नंतर मार्जिन 0 करायचं, पॅडिंग 0 करायचं, म्हणजे असं दिसणार. म्हणजे रिमूव्ह डिफॉल्ट सेटिंग, आपण त्याची डिफॉल्ट सेटिंग असते ती काढतोय. आता आपण हे शॉर्ट हँड आहे ते लिस्ट स्टाईल लिहिलंय. लिस्ट स्टाईल टाईप म्हणजे काय, ते येतं स्क्वेअर. लिस्ट स्टाईल पोझिशन इनसाइड, लिस्ट स्टाईल इमेज, ठीक आहे. हे 3 यांनी कॉल केले तिथे, म्हणजे शॉर्ट हँडमध्ये हे वेगवेगळ्या लिहायची गरज नाही, एखादंच लिहून कॉल करायचं. हे तुम्ही जेव्हा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी एक 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 लिहून कळणार ना, तेव्हा तुम्हाला हे इझिली कळत जाईल. हे प्रॅक्टिसने ह्या गोष्टी खूप हे होतात. हे आता मे बी कन्फ्युजन वाटत असेल, पण हे नसेल समजत तर काय टेन्शन नाही. हे जेव्हा प्रॅक्टिकली करणार तेव्हा तुम्हाला शॉर्ट हँड कळणार. हे शॉर्ट हँड लिहायचं मोस्टली, की आपलं सीएसएस कसं कमी होईल त्याच्यावर लक्ष ठेवायचं. स्टायलिंग विथ लिस्ट कलर, लिस्ट विथ कलर्स, हे कसं केलंय ते बघा. आता पहिला काय, पहिला ओएल आणि दुसरा यूएल आहे, दोन घेतलेत. ओएल आणि यूएल लिस्ट कॉल केले. ओएल मध्ये लिहिले कॉपी 1 2 3, लिहिले कॉपी टी कोकोकोला आणि कॉपी टी सेम कोकोकोला असं लिहिलंय. आता यूएल ला काय स्टाईल दिली आहे, ओएल ला काय स्टाईल दिली आहे, बॅकग्राऊंड कलर एक दिलाय असं वेगळा, आणि पॅडिंग दिली आहे 20 पिक्सल. ही जी पॅडिंग आहे ही 20 पिक्सल आहे. हे लेफ्टने 20 पिक्सल, टॉप सर्व सर्व ठिकाणी 20 पिक्सल, ठीक आहे. आणि डिफॉल्ट त्याची जो घेतो तो हे पण आहे, काय बोलतो त्याला, तो डिफॉल्ट आउटसाइड आहे ना. आणि त्यात अजून मार्जिन लेफ्ट जी असते ती डिफॉल्ट एक असते 24 पिक्सल, त्यामुळे ते असं आत गेलंय. आता युएल ला काय केलं, युएल ला त्याने पॅडिंग 0 दिला आणि बॅकग्राऊंड कलर वेगळा दिला. आणि इथे बॅकग्राऊंड कलर ओएल एल आय ला, हा जो एल आय आहे, ठीक आहे, हा कॉपी टी, तर त्याला युएलच्या एल आय ला त्यांनी वेगळा कलर दिलाय, ओएलच्या आणि युएलच्या वेगवेगळे कलर दिले, ते बघा असे दिसत आहे. इथून स्टार्ट होतं युएल, हे 1 2 3 एल आय मध्ये येत नाही, हे डॉट पण एल आय मध्ये येत नाही, ते त्याचं ते तिथूनच घेतं, ठीक आहे. जस्ट दाखवता येते की ह्याच्यामुळे आपल्याला कळत आहे की हे एल आय ला स्टाईल दिलं तर इथून येतं, समजलं. आणि मार्जिन दिल्यामुळे बघा, हे एल आय ला मार्जिन दिल्यामुळे थोडंसं हे हे मार्जिन 5 पिक्सल दिली आहे, त्याच्यामुळे सर्व ठिकाणी 5 पिक्सल त्यांनी घेतली आहे. आणि इथे काय दिलं नाही म्हणून इथे काही मार्जिन नाही आहे. इथे मार्जिन लेफ्ट दिली आहे म्हणून फक्त लेफ्टनेच मार्जिन घेतली आहे, ठीक आहे. आता टेबल्स बघूया आपण. आता टेबल्सला, टेबल आपण बघितले, एचटीएमएल मध्ये टेबल बघितले. आता टेबल बघितल्यानंतर आपल्याला स्टाईल करायचं त्या टेबलला, तर ती कशी करायची. तर आता टेबलला आपण काय दिलं, यांनी काय केलंय, टेबलला एक आयडी दिलाय कस्टमर्स म्हणून. आणि मग यांनी त्या आयडीलाच त्यांनी दिलाय फॉन्ट फॅमिली एरियल दिलाय, बॉर्डर कोलॅप्स केलाय, कोलॅप्स म्हणजे बॉर्डर नाही दिसणार, आणि विथ 100%. तर सीएसएस ने असं टेबलला कंट्रोल केलं, म्हणजे की कोलॅप्सले एका लाईन मध्ये सगळे बॉर्डरच काढून टाकले, ठीक आहे. त्यानंतर आता कस्टमर स्पेस टीडी आणि टीएच, म्हणजे टीडी आणि टीएच या दोघांना, हा टीएच झाला आणि हा टीडी झाला. तर त्याला बॉर्डर 1 पिक्सल आणि हे डीडीडी दिलंय. याला तुम्हाला बघा 1 पिक्सल ही डीडीडी ही दिसते ना, ही व्हाईट सारखी, तर ती बॉर्डर आहे. आणि पॅडिंग दिली 8 पिक्सल, ही जी ही पॅडिंग आहे दिसते सगळीकडे, ती 8 पिक्सल पॅडिंग आहे. आता इथे काय केलंय, बॅकग्राऊंड कलर दिलाय, म्हणजे TRNTH चाइल्ड इवन बॅकग्राऊंड कलर ऑड इवन, म्हणजे एक प्रकारे केलं त्यांनी की, म्हणजे की एक सोडून एक, म्हणजे हा समजा हा बॅकग्राऊंड कलर आहे F2 ठीक आहे, हा कलर आहे तसा. तर हा कलर म्हणजे अल्टरनेटिव्हला दिलाय, म्हणजे हे जे दिलंय ना, याचा अर्थ की एक सोडून एक, एक एक सोडून, म्हणजे एकाला दिलं तर दुसऱ्याला आपला लावणार, तिसऱ्याला लावणार, तर असा तो कलर दिलाय, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर टीआरच्या होवरला दिलाय डीडीडी, प्रत्येक टीआरला होवर केल्यावर हा
हा बघा होवर केल्यावर DDD येतं. ठीक आहे. आणि TH ला त्यांनी वेगळा कलर दिलाय, हा जो ग्रीन कलर दिलाय आणि कलर व्हाईट दिलाय, हे सर्व TH ला दिलाय. तर असं स्टाईल त्यांनी केलंय त्या CSS ने. टेबल कॉल केल्यावर हे असं दिसतं. समजा बॉर्डर दिल्यानंतर कसं हे असं 1 पिक्सल सॉलिड दिल्यावर हे अशी बॉर्डर दिसते डिफॉल्ट. आता ह्याला जर आपण कंट्रोल करायचं, हे असं दिसतं. विथ विथ पूल केल्यानंतर असं दिसतं डबल बॉर्डर. कोलॅप्स बॉर्डर केल्यानंतर हे असं दिसतं. बॉर्डर्स नाही म्हणजे हे असं असं डिफॉल्ट दिसतं आणि बॉर्डर कोलॅप्स नाही कसं दिसतं बघा, हे असं दिसतं. त्यामुळे बॉर्डर कोलॅप्स करतो. एकच बॉर्डर दिसते, डबल नाही दिसत. ठीक आहे. टेबल साईज बघूया आपण. टेबल साईज म्हणजे आपण TH TD ला आपण हाईट देऊ शकतो. आता बघा हा TH आहे, मग त्याला हाईट दिली आहे त्याने, विड्थ आणि हाईट. विड्थ आपण 100% दिली म्हणजे तो जेवढा सेक्शन असेल तेवढा तो घेतो, आणि हाईट TH ला दिल्यामुळे प्रत्येक TH ला त्याने हाईट घेतली 70 पिक्सल. हे छोटे कमी हाईट वाटतात, हे जरा जास्त वाटतात, 70 पिक्सल दिले. आता विथ 50% म्हणजे हा 100% नाही घेतला इथे, हा इथेच संपला, म्हणजे 50% घेतलंय विथ, म्हणून 50%. टेबल अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे टेक्स्ट अलाइन सेंटर, म्हणजे टेबलचा जो कुठे पण स्टार्ट होईल, एवढा मोठा टेक्स्ट एरिया आहे, पण तो सेंटरवरूनच आपला स्टार्ट होणार का, तर इथे लिहिलं टेक्स्ट अलाइन सेंटर. आता डिफॉल्ट टेक्स्ट अलाइन लेफ्ट असतो. डिफॉल्ट म्हणजे जर काही नाही लिहिलं तर लेफ्ट ने फॉलो होतो. टेक्स्ट अलाइन लेफ्ट असा दिसतो लेफ्ट, आणि सेंटर लिहिलं तरी असं दिसतं. आणि राईट लिहिलं तर हे राईट नाही, ते व्हर्टिकली अलाइन आहे. ओके. आणि ह्याच्यात राईट लिहिलं तर इथून स्टार्ट होणार, राईट आहे. आता व्हर्टिकल अलाइन, व्हर्टिकल म्हणजे असं व्हर्टिकली, व्हर्टिकली बॉटम आहे म्हणजे ते खालून स्टार्ट झालं, इथे तिथे वरून स्टार्ट नाही झालं. बॉटम म्हणजे खाली, सर्वात खाली स्टार्ट झालं. टेबल स्टाईल. टेबल पॅडिंग पॅडिंग दिलंय सर्व, TH आणि TD ला पॅडिंग दिलंय, आणि टेक्स्ट लाईन लेफ्ट दिलंय. त्यामुळे हे असं सुटसुटीत असा मोठासा टेबल डिस्प्ले होतोय. पॅडिंगने कंट्रोल केलंय. आता हॉरिझॉन्टल डिवायडर्स यांनी काय केलंय, आता टेबलला बॉर्डर काढून टाकले सगळे. ठीक आहे. टेबलच्या सगळ्या बॉर्डर कोलॅप्स केल्या. नंतर TH ला फक्त बॉर्डर बॉटम दिलाय, म्हणून हे TH आणि TD ला बॉर्डर बॉटम दिल्यामुळे असं एकदम प्लेन क्लीन वाटतंय. समज हे सगळे बॉर्डर बॉर्डर दिसत नाही, फक्त सगळे काढून टाकले बॉर्डर कोलॅप्सने, आणि TH आणि TD ला फक्त खाली बॉर्डर एकच दिली, बॉर्डर बॉटम म्हणजे खालचीच बॉर्डर बॉटम दिली. असं सुटसुटीत दिसतंय. आता होवर, हे होवर म्हणजे असं होवर केल्यावर वेगळा कलर दिलाय. तो कशाला TR ला दिलाय, म्हणजे सर्व TR ला आपला. आता टेबल रिस्पॉन्सिव्ह. टेबल कसा असतो, टेबल इथे बघूया आपण. आता टेबल एवढा मोठा आहे, आता मोबाईल मध्ये गेला तर टेबल तो छोटा नाही होत. मग त्यासाठी काय करावं लागतं की त्याला रिस्पॉन्सिव्ह करतात. मग रिस्पॉन्सिव्ह कसं करतात, त्यांनी कसं केलं आहे, हे बघा. हे टेबल केल्यानंतर हे येत आहे, स्क्रोल येतोय. तर ऑटोमॅटिक हा स्क्रोल आणलाय त्यांनी, म्हणजे टाकलाय. तो कसा टाकलाय की त्याला रिस्पॉन्सिव्ह केलाय टेबलला. कसं केलंय ते आपण बघूया. ओव्हरफ्लो एक्स ऑटो लिहिलंय, म्हणजे ओव्हरफ्लो ऑटो म्हणजे त्याला स्क्रोल डिफॉल्ट आपला होतो. म्हणजे तो टेबल ऍक्च्युली छोटा होऊ शकत नाही, टेबलचा डेटा खूप मोठा असतो, तो असा खाली खाली नाही येत. तर तो त्यासाठी असा स्क्रोल ठेवतात रिस्पॉन्सिव्ह मध्ये, छोट्या ब्राउझरमध्ये. मोठ्यामध्ये एवढा काय फरक नाही पडत, छोट्या ब्राउझरमध्ये रिस्पॉन्सिव्ह असे करतात. मग त्याला एक सिंपल स्टाईल आहे, ओव्हरफ्लो एक्स ऑटो. हे CSS आहे. एक्स म्हणजे वाय ऍक्सेस मध्ये, ते ऑटो, ऑटो म्हणजे डिफॉल्ट स्क्रोल मग येतो. हे ओव्हरफ्लो स्क्रोल पण देऊ शकतो आपण. आणि ओव्हरफ्लो ऑटो म्हणलं तर ते ब्राउझरला समजतं, ऑटो म्हणजे तो स्क्रोल येणार, हिडन गेलं तर नाही येणार. ठीक आहे.
आता CSS डिस्प्ले बघूया आपण. आपण डिस्प्ले प्रॉपर्टी बघितलेली की इनलाईन आपण ते एलिमेंट्स बघितलेले HTML मध्ये की ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट. ठीक आहे, तर ते तसंच आहे की डिस्प्ले ब्लॉक ब्लॉक एलिमेंट्स आणि इनलाईन एलिमेंट्स याच्यामध्ये पण आहे. ब्लॉक एलिमेंट जे DO आहे बघा, हे सगळे ब्लॉक एलिमेंट आहेत. तर हे 100% एरिया घेतात आणि जे इनलाईन आहे ते असे असे बाजूला येतात. स्पॅन ए इमेज आणि डिस्प्ले नन म्हणजे एक ब्लॉक एलिमेंट आहे डिस्प्ले ब्लॉक लेवल, एक इनलाईन डिफॉल्ट इनलाईन असतात आणि एक डिस्प्ले नन. नन म्हणजे नाही, दिसणारच नाही ते. ठीक आहे, म्हणजे आपण कधी कधी आपण वापरतो ते नन हा प्रकार वापरतो. तर आणि ओव्हरराईट डिस्प्ले इनलाईन हा हे एक आहे. डिस्प्ले ब्लॉक आणि हाईड ऑर नन म्हणजे काय माहितीये का की डिस्प्ले नन म्हणजे काय की तो निघूनच जातो, तो एरिया रिमूव्ह होतो. म्हणजे आता हे रिमूव्ह केलं ना तर हा निघूनच जातो, पण हाईड केलं ना तर हा एरिया नाही गेला. ठीक आहे, आता बघा आणि डिस्प्ले नन म्हणजे काय की तो एरियाच काढून टाकतो. आपण जर याला डिस्प्ले नन दिलं तर बघा, आता नीट बघा इथे हे एरिया गेला आणि हा शिफ्ट झाला डिस्प्ले नन. पण आता इथे काय लिहिलंय विजिबिलिटी हिडन म्हणजे काय हाईड झाला पण एरिया नाही तो गेला. म्हणजे तो एरिया तेवढा स्पेस घेतो, फक्त विजिबिलिटी जे आपल्याला दिसतं ते दिसत नाही. ते डिस्प्ले ननचा अर्थ तो निघूनच जातो. पण आणि विजिबिलिटी हिडन म्हणजे तो असतो पण तो फक्त आपल्याला दिसत नाही. हा डिफरन्स आहे. ते हे सगळं प्रॅक्टिसने या सगळ्या गोष्टी कव्हर होणार. तर मॅक्स विड्थ ही मॅक्स विड्थ आहे. ठीक आहे, आता हे दोन आहे ब्राउझर. ठीक आहे, ह्याला काय दिलंय, पहिल्याला विड्थ लिहिली 500, मार्जिन ऑटो असं असं दिलंय, बॉर्डर दिली आहे. नंतर EX2 ला मॅक्स विड्थ लिहिलंय 500, मार्जिन ऑटो दिलाय ऑटो, बॉर्डर पण सेम दिली आहे. सेम आहे दोघांचं CSS, फक्त याला विड्थ दिली आणि याला मॅक्स विड्थ दिली. आता आपण काय करायचं की हा ब्राउझर आहे ना स्मॉल करायचा. छोटा 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 केलं. आता हा जो आहे ना वरचा, हा मॅक्स विथ लिहिलाय ना, तो कसा टेक्स्ट खाली आला आणि वरचा जो विथ लिहिलाय ना तो टेक्स्ट खाली नाही आला, त्याला स्क्रोल आला. का आला स्क्रोल? कारण की आपण इथे विड्थ दिली आहे. आणि मॅक्स विड्थ म्हणजे काय की मॅक्स विड्थचा अर्थ आहे की जास्तीत जास्त 500 विड्थ, पण म्हणजे त्याच्या आतमध्ये तो कव्हर करतोय. म्हणजे जर समजा मी छोटा छोटा करेल ना तर तो छोटा होतोय. तो समजलं? हे बघा, त्याची विड्थ विड्थ नाही, त्याला विड्थ म्हणजे जास्तीत जास्त 500, पण जेवढा छोटा होणार तेवढा छोटा होणार, 500 पेक्षा मोठा नाही होणार असं. तर हे हे रिस्पॉन्सिव्ह मध्ये आपण हे वापरतो. हे पण प्रॅक्टिसने समजेल सगळ्या गोष्टी. आता पोझिशन पोझिशन ही हे जरा आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे CSS मधलं. पोझिशन काय असतं, ह्या 4 प्रकार आहेत पोझिशन मध्ये. ठीक आहे, एक स्टॅटिक, डिफॉल्ट स्टॅटिक असतं, रिलेटिव्ह, फिक्स, ॲब्सोल्यूट आणि स्टिकी. डिफॉल्ट म्हणजे आपण काही देत नाही समजा तर ते स्टॅटिक असतं, म्हणजे काहीच नाही लिहिलं पोझिशन लिहायची गरज नसते, पोझिशन स्टॅटिक. म्हणजे जसं आपण लिहितो हे सगळं स्टॅटिक पोझिशन मध्ये. ठीक आहे, आता हे काय इथे स्टॅटिक आहे, काही फरक नाही पडत इथे. ठीक आहे, छोटं केलं तरी काय काय नाही होणार, आहे तसं ॲज इट इज आहे, काही काही फरक नाही पडत. आता आपण बाकीच्या पोझिशन्स बघूया. आता पोझिशन रिलेटिव्ह पण मोस्टली कसं आहे की ती पण एक नॉर्मल पोझिशन आहे. ठीक आहे, की टॉप राईट बॉटम अँड लेफ्ट प्रॉपर्टी टू रिलेटिव्हली पोझिशन्स विल कॉज टू ॲडजस्ट वे फ्रॉम अ नॉर्मल पोझिशन ऑर कंटेंट. म्हणजे ही पण नॉर्मलच आहे, ह्याच्यामध्ये पण एवढं काही नाही. म्हणजे रिलेटिव्ह मध्ये पण
त्यामुळे एवढा काय फरक नाही पडत. म्हणजे ती एवढं काय हे नाही, त्याच्यात डिफरन्स नाही. ती स्टॅटिक सारखीच, म्हणजे ती कधी मोस्टली आपण कधी वापरतो, पोझिशन म्हणजे एखादी दोन आहेत पोझिशन आणि त्याला वर खाली आपल्याला डिस्प्ले करायचा, झेड इंडेक्स हा प्रकार आहे. त्याच्यावेळी जेवढा वर खाली आपल्याला शो करायचं असेल किंवा अजून कुठली पोझिशन आणि ॲब्सोल्यूट वापरली, तर त्याला एक दुसरी पोझिशन द्यावी लागते. झेड इंडेक्स वर्क होण्यासाठी पोझिशन गरजेची आहे, तेव्हा आपण पोझिशन रिलेटिव्ह ही देऊन आपण त्याला कंट्रोल करतो. एवढं रिलेटिव्ह एवढं काय हे हे नाही, म्हणजे एवढं काय फरक नाही पडत. आता फिक्स पोझिशन जरा आहे. फिक्स म्हणजे काय की फिक्सच असतं ते. म्हणजे आपण स्क्रोल जरी केलं तरी ते फिक्सच राहतं ते. म्हणजे एक एलिमेंट आहे त्याला आपण फिक्स लिहिले तर या वेबसाईटमध्ये फिक्सच राहणार ते. म्हणजे डेमो नाही दिला, हवं एक एक्झाम्पल इथे दिलंय का. आता बघा हे जे आहे ना, हे 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 बघा, हे पोझिशन फिक्सचं एक्झाम्पल आहे. हे हे एलिमेंट फिक्स लिहिलं आहे, तर आपण स्क्रोल करतोय तरी ते तिथेच राहत आहे. समजलं? काहीच नाही, फरक नाही पडत काय. तर ते फिक्स झालं, हे फिक्स झालं. आपण कुठे पण असं त्याला पोझिशन ठेवू शकतो. म्हणजे इथे लेफ्ट राईटला ठेवली, बॉटम राईट, म्हणजे इथे टॉपला ठेवू शकतो, इथे लेफ्ट टॉपला ठेवू शकतो, मध्ये ठेवू शकतो, तर ते कुठेही ठेवू शकतो. तर हे फिक्स झालं. आता ॲब्सोल्यूट, ॲब्सोल्यूट पण ॲब्सोल्यूट पण म्हणजे पोझिशन आपण सेट करतो त्याची. ॲब्सोल्यूटचं आहे काय त्यात? नाही. हे बघा, हे 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 जे दिलंय आता, यांनी काय दिलंय, वर रिलेटिव्ह दिलंय वरचं. आता बघा ऍब्सोल्यूट करण्यासाठी त्यांनी काय केलंय, वरच्या क्लासला, हा जो क्लास आहे रिलेटिव्ह, त्याला पोझिशन रिलेटिव्ह दिली आहे. आणि त्यानंतर ऍब्सोल्यूट क्लासला ऍब्सोल्यूट दिली आहे आणि त्याला टॉप 80, म्हणजे इथून टॉप 80 दिली आणि राईट 0 दिलंय. म्हणजे हे असं पोझिशन आपल्याला, हे समजा वेब पेज आहे, असं डिस्प्ले करण्यासाठी आपण करू शकतो. पण ह्याच्यामध्ये काय फरक आहे, हे फिक्स मध्ये काय होतं माहितीये का, असं आपण स्क्रोल करतो ना, तर ते ते तिथेच राहतं. पण पोझिशन मध्ये तसं नाही. ऍब्सोल्यूट मध्ये कसं होतं की ते स्क्रोल केलं तर ते निघून जातं. म्हणजे असं स्क्रोल केलं आपण तर ते निघून जातं, स्क्रोल होतं वर. फक्त ते पोझिशनने तिथे येतं, इथे येतं. आणि पेज जर स्क्रोल केलं तर ते निघून जातं. टेक्स्ट खाली टाकलं म्हणजे कळेल. हो, हे गेलं, निघून गेलं ना हे. ठीक आहे, हे तेवढ्या पुरतंच झालं, ते अप्लाय झालं. पण ते आपण फिक्स बघितलं तर ते असं स्क्रोल केलं तर इथेच चिकटून बसलेलं. पण ते इथे तसं नाही होत. म्हणजे स्टिकी स्टिकी पण ही फिक्स सारखीच आहे थोडीशी. ती स्टिकी आहे बघा, ही अशी आहे स्टिकी. ती पण अशी स्टिक होते. आणि थोडीशी कसे की, म्हणजे समजा ती टॉप 10 लिहिलं आहे, ठीक आहे. म्हणजे समजा मी, आपण एखादा वेबसाईटमध्ये मेनू असेल, तो मेनू इथे डिस्प्ले होतोय असा, आणि तो त्या मेनू नंतर स्क्रोल करायला गेलो आपण, म्हणजे त्याची डिफॉल्ट एक जागा असते खाली, हेडरच्या खाली. आणि नंतर आपण स्क्रोल करतो तर तो हेडर वर जातो, पण तो मेनू वर जातो तसा तो लगेच टॉपला स्टिक होतो. हे बघा, हे असं हे कसं आहे, हा इथे जागा आहे आम्ही स्टिकीची, ह्याला त्यांनी स्टिकी दिलंय. पण असं स्क्रोल केल्यानंतर तो चिकटतो, इथे पहिल्यापासून नाही चिकटत तो, त्याची असं स्क्रोल केल्यावर चिकटतो. म्हणजे त्याची पोझिशन वर गेल्यानंतर तो स्टिक होतो. हे फेर डिफरन्स आहे. हे बघा, हे सगळे ह्या पोझिशन्स आहेत, ह्या आपण बघितलेल्या ह्या पोझिशन. टॉप राईट, टॉप लेफ्ट, सेंटर, बॉटम लेफ्ट आणि बॉटम राईट. आणि यात पण अजून सेंटर आहे, म्हणजे सेंटर राईट डिफॉल्ट म्हणजे असतं की सेंटर राईट पण आहे, सेंटर लेफ्ट पण आहे. ठीक आहे.
तर झेड इंडेक्स एक बघूया. झेड इंडेक्स म्हणजे काय, मी आताच सांगितलेलं की झेड इंडेक्स आपण वापरतो की आता इमेजला पोझिशन दिलं आहे, ठीक आहे, आणि त्याला झेड इंडेक्स 0 1 दिलाय. तर मी याला 2 करतो झेड इंडेक्स. आता हा हा टेक्स्ट आहे ना, जो हा जो दिसतोय खाली, आपण काय केलं, ओव्हरलॅप केलाय, इमेजला ह्या टेक्स्टवर आणलाय. इमेजला टेक्स्टवर आणल्यानंतर तो हा टेक्स्ट दिसत नाही. मग त्यासाठी काय करायचं, मग हा झेड इंडेक्स हा प्रकार वापर. झेड इंडेक्स म्हणजे काय, की त्याची जी म्हणजे डिस्प्ले असतो एक म्हणजे त्या डिस्प्लेला हे करतो, तो पहिला प्रेफरन्स ठेवतो की तू पहिला दिसणार किंवा तो दुसरा दिसणार. तर ते तसंच आहे, म्हणजे डिफॉल्ट 0 झेड इंडेक्स असतो सगळ्यांचा. आता मी काय करेल, टेक्स्टचा 0 आहे म्हणून मी काय करेल, 0 केला तरी बघा तो तसाच होणार, का तर तो दोघांचा 0 आहे. पण पोझिशनने वर आलाय, मग मी पोझिशन वाल्याला अजून खाली टाकेल. मग 0च्या खाली काय आहे, -1. मी मायनस टाकले, हे वर आला टेक्स्ट. समजलं. तर असं काय वापरायचं असेल तर आपल्याला झेड इंडेक्स वापरतो. त्याची प्रायोरिटी आपल्याला डिस्प्ले जे असेल त्याचा आपल्याला कंट्रोल करायचा आहे, तर आपण पोझिशन झेड इंडेक्स वापरतो. तर हे एक एक्झाम्पल बघूया आपण झेड इंडेक्स. झेड इंडेक्स 1 झेड इंडेक्स ह्याचं 3 आणि झेड इंडेक्स 2. 3 सर्वात पुढे आलाय, नंतर 2 आलाय, नंतर 1 आलाय. समजलं. डिफॉल्ट 0 असतो समजा, मग हे 0 पकडूया, मग हे 1 पकडूया, आणि हे जर 3 लिहिलं तर हे 2च्या पण वर येणार, आणि हे 2 लिहिल्यामुळे हे 1च्या वर आलंय. हे असे असे झेड इंडेक्स आपण करतो. ते आपल्याला कळतं, म्हणजे की झेड इंडेक्स कधी वापरायचं ना, हे सगळं हे समजतं आपल्याला. आणि झेड इंडेक्स शिवाय आपण काय करू शकत नाही. हे जर असे ओव्हरलॅपिंग वाले असतील तर आपल्याला हे करायचं आहे, वर खाली करावंच लागतं. आता ओव्हरफ्लो आपण बघितलं. ओव्हरफ्लो हे विजिबल म्हणजे ओव्हरफ्लोचं पहिलं बघूया. विजिबल, हिडन आणि स्क्रोल आणि ऑटो. ते कसं आहे ते बघूया. आता यांनी काय केलंय, विड्थ दिली आहे 50 पिक्सल, बॅकग्राऊंड कलर दिलाय, ओव्हरफ्लो स्क्रोल दिलाय, म्हणून तो जास्त विड्थ 50 विड्थ आणि हाईट 100 पिक्सल आहे. हा बॉक्स तेवढा आहे, पण टेक्स्ट त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग तो डिस्प्ले कसा करायचा, मग ओव्हरफ्लो स्क्रोल होतो इथे. कळला. म्हणजे तो टेक्स्ट त्याच्यामध्ये बसत नाही, म्हणून काय तो तिथेच डिस्प्ले होणार नाही असं नाही, तो होणार पण स्क्रोल येणार याला असं. म्हणून इथे लिहिले ओव्हरफ्लो स्क्रोल. ओव्हरफ्लो स्क्रोल दिलं तरी असं होणार. आता ओव्हरफ्लो हिडन लिहिलं तर मग कसं होणार ते बघूया आपण. आता हे ओव्हरफ्लो हे काय दिलंय, आता इथे काय दिलंय, ओव्हरफ्लो विजिबल दिलंय, स्क्रोल नाही दिलं, म्हणून तो दिसतोय. म्हणजे तो 65 हाईट आहे आणि 200 विड्थ आहे. ओव्हरफ्लो विजिबल दिल्यामुळे दिसतोय. आता ओव्हरफ्लो हिडन केला तर कसा दिसतोय, दिसतच नाही, हिडन झाला. तो तेवढ्या विड्थ आणि हाईटच्या वरचा टेक्स्ट निघून गेला, तर तो हिडन झाला. हे असं दिसतं. आणि ओव्हरफ्लो स्क्रोल म्हणजे असं असं दिसणार, टेक्स्ट दिसणार. आणि ऑटो म्हणजे पण तो स्क्रोल घेणार. आणि अजून एक एक्स आणि वाय. आता याच्यामध्ये 2 प्रकार असतात. आता कसं आहे, आता ओव्हरफ्लो आपण स्क्रोल केला तर तो सर्व ठिकाणी स्क्रोल येतो. आता फुटरला बॉटमला काही गरज नाही ना स्क्रोलची, समजा तो व्हर्टिकल आहे, आपल्याला माहिती का टेक्स्ट आहे तो खाली खालीच येणार, ठीक आहे. मग आपण काय करायचं, मग ओव्हरफ्लो एक्स हिडन केलं म्हणजे तो आला नाही ते, आणि ओव्हरफ्लो वाय स्क्रोल केलाय म्हणजे वायलाच फक्त स्क्रोल येतोय. हे हे आपण करू शकतो. ऍड व्हर्टिकल स्क्रोलर आणि हाईड हॉरिझॉन्टल स्क्रोलर. आपण इथेच थांबूया. आता पुढचं जे आहे फ्लोट लेफ्ट आणि हे सर्व आपण उद्या बघूया सर्व.
ठीक आहे. आज जरा जास्तच केलंय आपण. पण हे सगळे हे हे प्रॅक्टिसने जास्त होतंय. आपण हे हे ह्या गोष्टी आपण आता काय करतोय समजून घेतोय थोडंसं. म्हणजे जेव्हा प्रॅक्टिकली करणार तेव्हा आपल्याला कळणार. सीएसएस हे प्रॅक्टिसने जास्त चांगलं होतं. ठीक आहे. मग आपण हे आज थांबूया इथे आणि उद्यापासून फ्लोट हे ते सर्व प्रॉपर्टीज बघूया आपण. ठीक आहे. चला मग बाय.